एखादी स्त्री फिर्याद करू शकत नाहीये तर तिच्या बाजूने फिर्याद कोण करू शकते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मित्रांनो याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट बघा तुम्ही. मित्रांनो, एखादी महिला असेल आणि तिच्यावर मानसिक शारीरिक अत्याचार होत असतील, पीडित असेल ती, आणि तिला तिच्या विरोधात जी म्हणजे तिच्या बाजूची तक्रार आहे, फिर्याद द्यायला ती जात नसेल किंवा तिला काही कारणामुळे ते करता येत नसेल, तर अशा वेळेला त्या महिलेच्या बाजूने फिर्याद कोण करू शकते हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, भारतीय न्याय सुरक्षा संहिता कलम 220 नुसार ती महिला स्वतःही फिर्याद करू शकते. तिचे रक्ताचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा फिर्याद करू शकतात, किंवा तिचे सगळे सोयरे आहेत ते सुद्धा फिर्याद करू शकतात, किंवा सरकारने नेमलेला सरकारी अधिकारी किंवा एखादा सेवक लोकसेवक हा सुद्धा त्या महिलेच्या बाजूने फिर्याद करू शकतो, किंवा त्या महिलेचे आई वडील भाऊ बहीण हे सुद्धा त्या महिलेच्या बाजूने फिर्यादी होऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम.